दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ। आज 21 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। दर्शक हो, आपल्याला माहिती आहे की पाठीमागच्या 2 ते 3 दिवसापासून उजनी पाणलोट क्षेत्रामध्ये व घाटमाथ्यावरती पावसाची हजेरी सुरू आहे आणि त्यामुळे उजनीत मोठ्या प्रमाणात आवक येते की अशी आपल्याला एक चर्चा होती। मात्र दौंडची आवक कालच्यापेक्षा मात्र थोडीशी किंचित वाढली। काल सकाळची जर अपडेट आपण पाहिली तर काल सकाळी दौंडची आवक होती ती 4520 क्युसेक इतकी होती। मात्र ते आज सकाळी त्यामध्ये थोडी वाढ होऊन आज सकाळी 6 वाजताच्या अपडेटनुसार दौंडची आवक आहे ती दौंडची आवक 7092 क्युसेक इतकी झाली आहे। दौंडची आवक जरी वाढली असली तरी उजनी धरणातून जो काही विसर्ग परवा संध्याकाळपासून सुरू झाला आहे तो मात्र हा कायमच आहे। जे पूर नियंत्रणासाठी उजनी धरणातून सध्या भीमा नदीच्या पात्रामध्ये केवळ 5000 क्युसेकचा विसर्ग इतका हा सोडला जातोय। त्याच पद्धतीनं सीना माड्यासाठी 105 क्युसेक्स आहे, दहिगाव सिंचनसाठी 80 क्युसेक्स आहे, बोगद्यासाठी 200 क्युसेक्स आहे, मुख्य कॅनोलसाठी 2000 क्युसेक्स हा विसर्ग सुरू आहे। तसेच वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक्स विसर्ग हा उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये सुरू आहे। आणि आज सकाळची जर आपण टक्केवारी उजनी धरणाची पाहायला गेली तर उजनी धरणाची टक्केवारी 103.79% इतकं धरण आजच्या सकाळी सद्यस्थितीला भरले। मात्र दर्शको, परवा रात्री वीर धरणामधून जे काही नेरा नदीमध्ये पाणी सोडलेलं आहे ते मात्र पाणी आज संध्याकाळपर्यंत किंवा दुपारपर्यंत वीर धरणाचं पाणी नेरा नदीतलं ते पंढरपूरमध्ये कदाचित पोहोचण्याची शक्यता, त्यामुळे भीमा नदीची पाणी पातळी त्यामध्ये वाढ होऊ शकते। मात्र उजनी धरणातून हा पूर नियंत्रणासाठी फक्त 5000चा विसर्ग सोडल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सध्या दिलासा मिळतोय। कारण जर उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात गेलं तर नदीकाठचे जे काही शेतकरी त्यांचे पीक आहेत त्यासाठी ते धोकादायक ठरू शकते। त्यामुळे सद्यस्थितीसाठी 5000 विसर्ग हा सुद्धा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे। उजनी धरणातून जर विसर्ग वाढवून झाला तर आम्ही तो तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोच। त्यामुळं तुम्ही आमचं चॅनल आणखीन लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।